तर आज आपण बनवणार आहोत मिरचीचं लोणचं। फिक्क्या मिरचीचं लोणचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही बाजारातून जेव्हा मिरची आणायला जाल तेव्हा जेवढी फिक्की मिरची तुम्हाला किंवा कमी तिखट अशी मिरची घेता येईल तेवढी तुम्हाला घ्यायची आहे। आता याच्यासाठी आपल्याला आधी मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी टाकलेली आहे सोप। आता बघा तुम्ही जसं प्रमाण घेता त्याच्या प्रमाणात तुम्हाला सोप घ्यायची आहे। 1/4 कप सोप घ्यायची आहे। 2 टेबलस्पून सरसो किंवा मग मोहरी, तुम्ही अख्खी मोहरी सुद्धा घेऊ शकता किंवा मग मी घेतली आहे मोहरीची डाळ, म्हणजे आपण जी मसाल्यात वापरतो ना ती वाली, ती 2 टेबलस्पून ती घ्यायची आहे डाळ। आणि 1 टेबलस्पून त्यात टाकायचा आहे मेथी दाणा। मेथी दाणा तर तुम्हाला माहितीच आहे, आपण म्हणजे फर्मेंटेशनमध्ये आपण जेव्हा इडली वगैरे करतो तेव्हा सुद्धा टाकतो। आणि हे सर्व जे आहे तिन्ही ह्या गोष्टी ज्या आहे हे चांगल्या जाडबुडाच्या कढईत आपल्याला टाकायचे आहे। त्यानंतर त्या फक्त गरम होईपर्यंत अगदी म्हणजे एकदम भाजायच्या नाही आहेत, कारण की याच्यात जे मेथी दाणा आहे तो जर जास्त भाजला गेला तर त्याचा कडवटपणा लागतो आणि त्याची पूड केल्यानंतर जास्तच कडवट लागतो। तर त्याच्यामुळे काय करायचं आहे, मंद आचेवर ते फक्त असं म्हणजे कोरडं होईपर्यंत हाताला थोडंसं गरम लागेल आणि असं कोरडं होईल, क्रिस्पी होईल तोपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे। ते आपण भाजून घेतलेलं आहे आणि नंतर ते थंड करायला ठेवायचं आहे। मग ते मी आता काय करते, आता मी बघा हातावर घेऊन बघितलं ते मला झाल्यासारखं वाटतंय। ते आता आपण गरम करून घेऊया चांगलं क्रिस्पी आणि थंड करायला ठेवूया। गॅस मी बंद केलेला आहे आणि ते जे सर्व काही मिश्रण आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि थंड होईपर्यंत ते मिक्सरमधून काढायचं नाही आहे, कारण की ते जर आपण गरम काढलं तर ते तेल सोडेल आणि त्याची टेस्टसुद्धा बदलेल। मग आपल्याला ते थंड व्हायला ठेवायचं आहे। तोपर्यंत मी काय करते, त्याच कढईत काय करते, तेल आपल्याला लागणार आहे या लोणच्यासाठी, याला कुच्च्यासुद्धा म्हणतात। या कुच्च्यासाठी किंवा या लोणच्यासाठी जे आपल्याला तेल लागणार आहे ते गरम करायला ठेवत आहे मी। आणि हे बघा बाजूला तुम्हाला दिसतं आहे मी मिरच्या, आणि आपल्याला काय लागणार आहे मिरच्या, अद्रक आणि लसूण। तर हे जे आहेत मी आधी म्हणजे बारीक करून ठेवलेले आहे। तोपर्यंत आता जे आहे माझं म्हणजे जो आपण 3 गोष्टी ज्या भाजल्या होत्या ते थंड झालेले आहे, ते मी आता मिक्सरला फिरवून घेते। आणि मिक्सरला फिरवताना पल्स मोडवर फिरवायचं आहे, जास्त बारीक दळायचं नाही आहे, म्हणजे अगदी पावडर फाईन करायचं नाही आहे, अगदी मसाला आपण जसा जाडसर दळतो तसा आपल्याला दळायचा आहे। आता बघा मी तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी कशी हवी आहे। आता बघा हे जे आहे थोडंसं जाडसर राहिलेलं आहे, फारच जाडसर राहिलं, त्याच्यामुळे मला परत एकदा फिरवावं लागेल। मी जरा घाबरले फिरवताना की जास्त बारीक होईल म्हणून। आता बघा आता हे व्यवस्थित झालेलं आहे आणि आता हे आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत बघा मी जे आहे अद्रक घेतला आहे 150 ग्राम, लसूणसुद्धा घेतला आहे 150 ग्राम आणि मिरच्या ज्या घेतल्या आहेत त्या 300 ग्राम। तर ह्या ज्या आहेत त्या मिरच्या मी काय केलं आहे, म्हणजे जे चॉपर असतं त्याच्यामध्ये चॉप करून घेतल्या आहेत बारीक अशा जाडसर थोड्याशा। मिक्सरमधून जर काढल्या त्याची पेस्ट होईल किंवा मग ते आपल्याला पल्स मोडवर बारीक कराव्या लागतील, त्याच्यापेक्षा मी चॉपरमध्ये त्या अशा थोड्या जाड अशा येतील तसा करून घेतलं आहे। आता याच्यातलं जे सर्व काही मिश्रण आहे आधी टाकलं आहे मी लसूणचे जे बारीक केलं आहे, चॉप केलं आहे ते सर्व काही, नंतर अद्रक आणि मिरच्या। आता हे करताना आपल्याला ज्या वस्तू म्हणजे जी भांडी वापरायची आहेत ती अगदी कोरडी वापरायची आहेत, ओली भांडी वापरू नका, कारण की हे जे लोणचं आहे याला म्हणजे हे आपल्याला जवळपास 6 महिने टिकतं, पण आपल्याला याच्यात ओल्याचा काहीच अंश राहू द्यायचा नाही। मिरच्या धुतल्यानंतर त्याची देठं नंतर काढायची आहेत, नाहीतर काय होईल मिरचीच्या आतमध्ये पाणी जाईल आणि देठं काढल्यानंतर त्या कोरड्या करून घ्यायच्यात कापडाने। नंतर मी टाकली आहे यात हळद, तिखट आणि मीठ। तर हळदीचं प्रमाण मी घेतलं 1 टेबलस्पून, तिखट टाकलं आहे 2 टेबलस्पून आणि मिरची पावडर रंगासाठी फक्त 1 टेबलस्पून। आणि शेवटी आपण मेन इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत, तोच याचा मॅजिक इन्ग्रेडियंट असणार आहे, त्याच्यामुळेच हे म्हणजे जे लोणचं आहे ते टिकणार आहे आणि चविष्टसुद्धा लागणार आहे। आता यात आपण सगळं काही टाकून घेतलं आहे। आता शेवटचा आणि मेन मॅजिकल इन्ग्रेडियंट म्हणजे आहे विनेगर, कारण की लिंबाचा रस जर तुम्ही यात घातला तर हे लोणचं बुरशी येईल आणि खराब होईल, त्याच्यामुळे आपल्याला यात घालायचा विनेगर, कारण की आंबट शिवाय लोणच्याला मजाच नाही। तर आता विनेगर घातला, याच्यामुळे काय होईल हे स्टोअर केल्यानंतर टिकेल पण आणि याची टेस्ट पण लागेल। आता विनेगर मी यात टाकलेला आहे 1/4 कप। तुम्ही यात मीठ आणि तिखट तुमच्या आवडीनुसार मिक्स करू शकता, तुम्हाला जेवढं लागेल। आणि आता सगळ्यात शेवटी आपण जो मसाला वाटून घेतला होता ती जी पूड आहे ती आपल्याला यात घालायची आहे
आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिरच्या, अद्रक आणि लसूण तर कोरडाच असतो, पण अद्रक आणि मिरची जी आहे ती अगदी धुतल्यानंतर कोरडी करून पुसून स्वच्छ नंतर कापायची आहे आणि पाणी बिलकुल यात पडू द्यायचं नाही आहे. नंतर तेल जे आहे ते मी चांगलं गार करून घेतलं, तर आधी गरम केलं, नंतर थंड करून घेतलं आणि आता यात टाकलेलं आहे. रंग बघा आपला छान यायला लागला आहे, म्हणजे जसं आपलं लोणचं असतं तसा रंग यायला लागला आहे. आपण त्यासाठी यात काश्मीरी लाल मिरचीचं थोडं घातलेलं आहे, लाल मिरची. तसं मिरचीच तिखट, म्हणजे थोडी तिखट जशी लागेल तशी आहेच, पण त्यात थोडं लाल तिखटसुद्धा घातलं आहे, ज्याच्यामुळे रंग छान येईल. आणि परत मी तुम्हाला सांगते आहे की यात पाण्याचा अंश लागू देऊ नका. आता बरणीसुद्धा आपल्याला काचेची एक बरणी घ्यायची आहे, ती छानपैकी कोरडी करून घ्यायची आहे. मी आधी ती उन्हात ठेवली, वाळवून घेतली आणि आता एका बरणीमध्ये आपल्याला ही काचेच्या भरून ठेवायचं आहे लोणचं. हे जे लोणचं आहे तुम्ही आता रोज पोळीसोबत, पराठ्यासोबत, हिवाळ्यात कसं असतं आपण पराठे वगैरे भरपूर करतो, म्हणजे भाज्या भरपूर ताज्या मिळतात, त्याच्यासोबत खायला हे छान लागतं. भाजीची आवश्यकता पडत नाही आणि तोंडालासुद्धा छान चव येते. तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला इन्ग्रेडियंट्सची यादी जी आहे मी ती खाली देतच आहे. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.